श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो कमलगट्टा माळ व श्रीयंत्र यावर आहे. कमलगट्ट्याची माळ लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. ही कमलगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियांपासून तयार केली जाते. ती 108 मण्यांची अशी माळ आपण श्रीयंत्रावर ठेवत असतो. आता हिंदू ग्रंथानुसार ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते, त्यांची पूजा केली जाते, त्या घरात अष्टलक्ष्मीचा वास करतात. श्रीयंत्राची स्थापना केल्याने व्यवसायात यश, समृद्धी, आर्थिक बळ, कौटुंबिक सुख प्राप्त होते. श्रीयंत्र हे लक्ष्मीचा अंश आहे. त्यामध्ये श्री महालक्ष्मी वास करते. म्हणून श्रीयंत्र माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय मानला जातो. अनेक ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तू सल्लागारानुसार देवघरामध्ये श्रीयंत्र ठेवण्याचा सल्ला देत असतात. श्रीयंत्र शुभ मुहूर्तावर स्थापन करणे पण खूप शुभ मानले जाते. आता कोणते श्रीयंत्र सर्वात उत्तम आहे व श्रीयंत्र कुठे ठेवावे, कसे ठेवावे, पूजा कशी करावी, चला तर मग सर्व माहिती ऐकण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला व्हिडिओ स्किप न करता सबस्क्राईब, लाईक आणि शेअर लगेच करा. नवीन नवीन माहिती व व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग खरंच श्रीयंत्राची मनोभावे सेवा केल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा होते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टलचे, स्फटिकांचे श्रीयंत्र सर्वात उत्तम मानले गेले आहे. म्हणून अनेक जण श्रीयंत्राची स्थापना व पूजा करत असतात. श्रीयंत्र स्थापना करण्याअगोदर काही नियमांचे पालन करायचे असते. जर या श्रीयंत्राचे नियम व पालन नाही केले तर आपल्याला हवे तसे फळ भेटत नाही. श्रीयंत्र योग्य ठिकाणी ठेवले तर वातावरण शुद्ध होते, घराची भरभराट होण्यास मदत होते. श्रीयंत्र शुभ दिवशी व शुभ वेळी स्थापन करणे पण तितकेच महत्त्वाचे असते. श्रीयंत्र स्थापन करण्याअगोदर ज्योतिषकडून शुभ वेळ, दिशा ही जाणून घ्यावी. त्यामुळे देवी लक्ष्मीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. शिवाय श्रीयंत्राची स्थापना करणे पण चांगले ठरते. तुम्ही श्रीयंत्र ठेवत असाल तर पूजे ठिकाणी ठेवावे. सोबत शुक्रवारी कोणत्या दिवशी ठेवावे तर शुक्रवारी महालक्ष्मीसोबत श्रीयंत्राची देखील पूजा करावी. आता श्रीयंत्राची पूजा कशी करावी? श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने न करता सुख शांतीच्या भावनेने करावी. दर शुक्रवारी सकाळी लवकर उठून ताटात श्रीयंत्र ठेवावे, म्हणजेच एका लाल कपड्यावर ठेवावा. श्रीयंत्राला पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, तूप, साखर मिसळून अभिषेक केल्यानंतर गंगाजल पाण्याने शुद्ध करावे. पूजा करण्यासाठी चंदन, लाल फूल, अक्षदा अर्पण करावे. त्याचबरोबर धूप, मिठाई अर्पण करावी. श्रीयंत्राजवळ श्रीसूक्त, दुर्गा सप्तशती यांचे पठण करावे. श्रीयंत्र स्थापन करण्याअगोदर कोणताही लोभ न ठेवता स्थापन करावा. आता तुम्ही घरच्या घरी श्रीयंत्राची स्थापना कशी करावी तर श्रीयंत्र स्थापन करण्याअगोदर लवकर उठून स्नान करून घ्यावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, देवी लक्ष्मीची पूजा करावी. श्रीयंत्र अशा ठिकाणी स्थापन करावे की सर्व त्रिकोण दिसतील. श्रीयंत्र स्थापन करताना लाल कपडावर ठेवावा. पंचामृतने त्याला शुद्ध करावे, अभिषेक करावा. त्यानंतर गंगाजलने स्वच्छ करून श्रीयंत्राला कुंकू, अक्षता, फूल अर्पण करावे व पूजा करावी. त्यानंतर 108 मण्यांची माळ ठेवून ओम श्री असे 21 वेळा जप करावा. श्रीयंत्राची स्फटिक पिरॅमिड यंत्राची पूजेस्थळी स्थापना करावी. श्रीयंत्र नेहमी स्वच्छ गुलाबी कपड्यावर ठेवावे. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्र घरात असणे खूप जरुरी आहे. श्रीयंत्र हे घराच्या उत्तर व पूर्व दिशेला शुभ मानले जाते. त्याचबरोबर श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन सुद्धा केले जाते, कारण श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचे आसन आहे. या श्रीयंत्राची पूजन करून लक्ष्मीचा आपल्या घरावर कृपा होते. आता कुंकुमार्चन कसे करावे तर
तामणामध्ये श्रीयंत्र घ्यावे, त्याला पाण्याने शुद्ध करावे, धूप दीप अर्पण करावे व देवी लक्ष्मीचे नामस्मरण करत कुंकू वाहून झाल्यावर लक्ष्मी मातेची आरती करावी व दुसऱ्या दिवशी ते श्रीयंत्र जागेवर परत स्थापित करावे आणि वाहिलेले कुंकू एका डब्बीत ठेवून ते दररोज कपाळाला लावावा. त्याची ऊर्जा आपल्यावर प्राप्त होते व देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहतो. अशा प्रकारे आपण जे श्रीयंत्र आहे याची स्थापना करायची आहे. त्याचबरोबर आपण न चुकता शुक्रवार, मंगळवारी या दिवशी आपण अभिषेक करायचा आहे श्रीयंत्राचा आणि मनोभावे त्याची आपल्याला पूजा सेवा करायची आहे. त्याच्यामुळे महालक्ष्मी लवकर आपल्या घरात वास करतेच, त्याचबरोबर लवकर प्रसन्नसुद्धा होते. घरामध्ये नेहमी जेव्हा आपण श्रीयंत्राची स्थापना करणार आहोत तेव्हा ज्योतिषांना विचारून शुभ दिवस, शुभ मुहूर्त आणि कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे हे विचारणे पण तितकेच महत्त्वाचे असते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.